या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे फडणवीस आणि अजितदादांच्या भेटीतील इनसाइड स्टोरी समोर येते. माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं ते सांगा. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अजितदादांना थेट सवाल आहे. महत्त्वाची बातमी, हायकोर्टानं स्थगिती दिली आहे तरच कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं असं देखील म्हटलं गेलंय. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. न्यायालयानं दिलासा दिलेला नाहीये, त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद हे जाणार हे आता फिक्स होताना दिसतंय. फडणवीस यांनी वर्षावरील भेटीत अजितदादांना सूचना केल्याची देखील माहिती मिळते. इतकंच नाही तर थेट सवाल किंवा थेट विचारणा करण्यात आलेली आहे फडणवीसांकडून. माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं ते सांगा असा फडणवीस अजितदादांना विचारतायत. अजित पवार आणि फडणवीस यांच्या भेटीची इनसाइड बातमी आता समोर येताना दिसतीये. कारवाई झाली तर खाती कोणाला द्यायची असा सवाल फडणवीसांनी दादांना केलेला आहे. त्यामुळे कोकाटेंचा मुद्दा पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये देखील चर्चेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कॅबिनेट सुरू होण्यापूर्वीच अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा या निवासस्थानी भेट झालेली आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, थेट सवाल मुख्यमंत्र्यांचा, खातं कोणाला द्यायचं कोकाटेंचं ते सांगा. निश्चितच लागली या संदर्भात अधिक माहिती मिळाली असता त्यांच्यावरती सध्या अटकेची टांगती तलवार होती. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोर्टाच्या या आधीच्या निर्णयानुसार जर 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावली असेल तर संबंधित व्यक्तीला मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागतं आणि म्हणूनच कोकाटे यांची मंत्रिपद आहे, त्यांची आमदारकी आहे ती धोक्यात आलेली आहे. परिणामी आता उच्च न्यायालयाने जर त्यांना अंतरिम दिलासा दिला आणि या शिक्षेला स्थगिती दिली तर आणि तरच त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद वाचणार आहे. मात्र जर उच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा दिला नाही तर मात्र त्यांना पायउतार व्हावं लागेल आणि त्यांच्या ठिकाणी मग त्यांच्या क्रीडा विभागाचा पदभार आहे तो नेमका कुणाला द्यायचा या संदर्भातील थेट विचार आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आलेले भेटीत थेट विचारलेला आहे. अजित पवार यांना अशी सूचना करण्यात आलेली आहे की जर न्यायालय स्थगिती देत नाही तर त्यांच्या ठिकाणी तात्काळ दुसऱ्या मंत्र्याकडे हा प्रभार देण्यात यावा. अन्यथा त्यांच्या ठिकाणी नव्या मंत्र्याची नियुक्ती होईपर्यंत सध्या हा पदभार कोण स्वीकारणार याच्याबद्दल ही माहिती आपण तात्काळ द्यावी, जेणेकरून प्रशासनावरती कुठलाही त्याचा परिणाम होणार नाही, सरकारवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. परिणामी आता माणिकराव कोकाटेंसमोर उच्च न्यायालयाचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. जर तिथून दिलासा मिळाला नाही तर मात्र अजित पवारांना आता त्यांच्या ठिकाणी पर्याय नावाची व्यवस्था करावी लागली. अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.